दोन्ही शिवसेनेला जोडायची वेळ आलेली आहे असं विधान संजय शिरसाट यांनी केलेलं आहे। एक मोठं विधान त्यांनी केलेलं आहे। आता दोन्ही शिवसेना जोडायची वेळ आलेली आहे असं शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। संधी मिळाल्यास दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना फुटू नये असं आमचं मत होतं असंही ते म्हणाले। मात्र दोन्ही नेते एकत्र येतील असं वाटत नाही असंही संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। मात्र भाजप शिंदेंना दूर करत असल्याच्या भीतीतून शिरसाटांनी गुगली टाकली असावी असा टोला चंद्रकांत खैरेंनी लगावलाय। बघा, दोन्ही नेत्यांच्या भूमिका जोडणं, ते मॅच होणं, दोन्ही एकमेकाला हात पुढे करणं ही प्रक्रियेचा भाग आहे। जर अशी प्रक्रिया घडली तर निश्चित त्याच्यामध्ये आमचा सहभाग असणार आहे आणि तो प्रयत्न आम्ही करू। परंतु हे नेते एकत्र येणं मला वाटतं आताच्या घडीला शक्य होणार नाही। दोन्ही नेते एकत्र किंवा दोन्ही सेना एकत्र करण्याचा जो प्रयत्न ते करतायत, मग अधिकाने केला। सुरुवातीला त्यांनी केलं पाहिजे होतं, सुरुवातीला फुटायलाच नाही पाहिजे होता। आता ते एकनाथ शिंदे साहेबांना थोडंसं बाजूला करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत असेल तर यांना असं वाटतं की आता पण जुनी ओरिजिनल शिवसेना आणि आपली शिवसेना एकत्र झाली पाहिजे असं बऱ्याच कार्यकर्त्यांचं, आमदारांचं म्हणणं असेल तर एखाद्या वेळेस हे म्हणून त्यांनी ही गुगली टाकली असेल। आणि या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, सुरुवातीला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज सामनामधून फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये विसंवाद आहे, शिंदे नाराज आहेत अशी टीका करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे संजय शिरसाट यांचं वक्तव्य सुद्धा खूप सूचक आहे। दोन्ही शिवसेना जोडायचा प्रयत्न करू असं त्यांनी म्हटलेलं आहे, कसं पाहायचं? आज राजकीय क्षेत्रात एक खळबळजनक दावा करणारा विधान सामनामधून करण्यात आले, रोखठोकमधून करण्यात आलेलं आहे। शीर्षक देण्यात आलेलं आहे की जरी राज्यात बहुमत असलेलं सरकार असलं तरी सुद्धा राज्य अस्थिर आहे ते शिंदे आणि फडणवीस यांच्या नात्यामुळे। अर्थातच गेल्या काही काळापासून आपण बघतो आहोत की एकनाथ शिंदे हे नाराज झाले किंवा जर कुठला प्रश्न राजकीय बाबतीत निर्माण झाला तर ते साताऱ्याच्या दरेगावी जातात आणि त्यानंतर परत येतात। तर याचा देखील उल्लेख या रोखठोकमध्ये करण्यात आलाय। एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आलाय रोखठोकमध्ये, ते म्हणजे संजय राऊतांनी स्वतःच असं म्हटलेलं आहे की मी एकदा विमान प्रवास करत होतो आणि या विमान प्रवासात मला शिंदे गटाचे एक आमदार भेटले, ते त्यातल्या त्यात शिंदे गटाचे बरे आमदार आहेत हे सांगायला सुद्धा राऊत विसरले नाहीयेत। आणि त्याच्यात त्यांनी दावा केलेला आहे की त्याच आमदाराने मला विमान प्रवासात असं सांगितलंय की शिंदेंच्या मनात बरीचशी चलबिचल आहे, ते मनानं अस्थिर झालेले आहेत। शिंदे हे मुख्यमंत्री पद आपल्यापासून गेलेलं आहे, या धक्क्यातून अजून सावरलेले नाहीयेत, अजूनही त्यांना मुख्यमंत्र्याची आशा, कुठेतरी त्या मुख्यमंत्री पदाची आशा मनामध्ये धरून ते आहेत, अशा पद्धतीने त्यांनी माहिती आमदाराने संजय राऊतांना दिली आहे। इतकंच नाही तर एक सगळ्यात मोठा खळबळजनक दावा या रोखठोकमधून करण्यात आलाय, ते म्हणजे स्वतः अमित शहांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देऊ अशा पद्धतीने आश्वासन दिलेलं होतं। आणि हे आश्वासन देताना तुम्ही सरळ हस्ते या निवडणुकीत पैसा खर्च करा, तुम्हाला मुख्यमंत्री पद देण्यात येईल, त्याच्या बाबतीत चिंता करू नका असं आश्वासन अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना दिल्याचा दावा रोखठोकमधून करण्यात आलाय। आणि हा दावा विमान प्रवासात भेटलेल्या त्या आमदाराच्या भेटीच्या दाखल्यानं देण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर हा दावा केल्यानंतर, म्हणजे हे आश्वासन एकनाथ शिंदेंना अमित शहांकडून मिळाल्यानंतर तसं तर काही झालेलं दिसलं नाही। मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदेंपासून लांब गेलं, अर्थात त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं। त्यातही अजित पवार हे दुसरे उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे एकनाथ शिंदेंची मनस्थिती आणखीनच कचली, ते आणखीनच धक्क्यात गेले, ते आणखीनच मानसिकदृष्ट्या अस्थिर झाले आणि त्याच्यानंतर त्यांचं नाराजी नाट्याचं सत्र सुरू झालं। आता एकनाथ शिंदे पूर्ण पक्षामध्ये दोन गट आहेत। एका गटाला वाटतं की आपण सरळपणे देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारावं कारण तशा पद्धतीची राजकीय परिस्थिती आहे, तर दुसऱ्या गटाला असं वाटतं की आपण पुन्हा स्वगृही म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात विलीन व्हावं, म्हणजे एकंदरीत दोन्ही शिवसेनेंनी एकत्र यावं। दुसऱ्या बाजूला याच वेळी आपण जर संजय शिरसाट यांचं विधान आलेलं बघतो आहोत आणि शिरसाटांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की आता वेळ आली आहे ती म्हणजे दोन्ही शिवसेनांनी एकत्र येण्याची, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे
यांनी एकत्र येण्याची, त्यामुळे अगदी. कुठे ना कुठे या दाव्याला दुजोरा मिळतोय का संजय शिरसाटांच्या या विधानामुळे, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण संजय शिरसाटांनी अगदी स्पष्टपणे हे विधान केलं की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं. त्याचवेळी रोकटोकमध्ये सुद्धा हा दावा करण्यात येतोय की शिंदे गटातल्या एका गटाला असं वाटतं आहे की आपण उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व घेऊन स्वगृही परतावं, तर दुसऱ्या गटाला मात्र असं वाटतंय की काही केंद्रीय यंत्रणा आपल्यावरती लक्ष ठेवतायत, त्याच्यामुळे आपण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राहावं आणि त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा विलीन व्हायला क्षेत्रातून एका काय अर्थाने नेमक्या हरकत प्रतिक्रिया येत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे.